अगदी लो प्राइस मध्ये तुमच्यासाठी सुंदर बंगल्याचं ऑप्शन मित्रांनो घेऊन आलो आहे। 1600 स्क्वेअर फीट बांधकाम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। आजूबाजूचा परिसर पाहून घ्या। सध्या बंगल्याचं रिनोव्हेशनचं काम चालू आहे। आपण पाहू शकता जेवढी जागा समोर तेवढीच आपल्या बंगल्याच्या मागे पाहायला मिळणार आहे। 2 4 व्हीलर बसतील एवढी प्रशस्त जागा, गार्डन आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे मित्रांनो। चला तर मित्रांनो हा बंगलो पाहून घेऊ। 3 BHK बंगल्याचं ऑप्शन आपण या ठिकाणी पाहणार आहोत। हा प्रशस्त हॉल पाहतोय मित्रांनो। 12 बाय 18 स्क्वेअर फीटचा हा आपल्याला हॉल पाहायला मिळणार आहे। पीओपी, लाईट्स, रॉयल कलर या सर्व गोष्टी आपल्याला या हॉलमध्ये पाहायला मिळणार आहे। या बाजूला आपला स्टोरेज रूम असणार आहे। आपण आता बोलतोय या बंगल्याच्या किचन कडे। किचन आहे आपल्याला फुल टाइल्स मध्ये पाहायला मिळणार आहे। एल शेप मध्ये आपल्याला किचन या ठिकाणी पाहायला मिळतो। बंगल्याचं रिनोव्हेशन चालू असल्या कारणाने आपल्याला या ठिकाणी थोडीशी कलरचं काम, काही वस्तू या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। माझ्या उजव्या हाताला हा असणार आहे वॉशरूम आणि टॉयलेट, हा कॉमन असणार आहे। हा असणार आहे पहिला बेडरूम। हा आपल्याला मास्टर बेडरूम या ठिकाणी पाहायला मिळतो। मास्टर बेडरूम मध्ये सुद्धा आपल्याला पीओपी मित्रांनो केलेली पाहायला मिळणार आहे। आपण जातोय पहिल्या मजल्यावर। पहिल्या मजल्यावर आपल्याला 2 मास्टर बेडरूम या ठिकाणी पाहायला मित्रांनो पाहायला मिळणार आहेत। मित्रांनो आपण ग्राउंड फ्लोअरला जो 1 BHK स्ट्रक्चर पाहिला, सेम स्ट्रक्चर आपल्याला हा पहिला माळ्यावर पाहायला मिळणार आहे। हा बंगल्याचा हा लिव्हिंग रूम पाहून घ्या। हा समोरचा व्ह्यू आपला लाईफ टाइम ओपन राहणार आहे मित्रांनो। बदलापूर रेल्वे स्टेशन पासून फक्त 20 मिनिटाच्या अंतरावर आपण हा सुंदर बंगला पाहतोय। त्याची किंमत व्हिडिओच्या शेवटला तुम्हाला सांगणार आहे। आता बोलतोय आपण या बंगलोच्या दुसऱ्या मास्टर बेडरूम कडे। अगदी स्पेशियस बेडरूम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो। 18 बाय 12 स्क्वेअर फीटचा हा माझ्या उजव्या हाताला असणार आहे या बेडरूमचा वॉशरूम। या बेडरूम पासून बाहेर निघाल्यावर आपल्याला एक कॉमन वॉशरूम आणि टॉयलेट सुद्धा पाहायला मिळतो मित्रांनो। आणि हा असणार आहे आपला तिसरा बेडरूम। अगदी स्पेशियस बेडरूम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो 12 बाय 10 स्क्वेअर फीटचा। मित्रांनो आपण पाहिला बदलापूर रेल्वे स्टेशन पासून चालत फक्त 20 मिनिटाच्या अंतरावर हा बंगलो। मित्रांनो आपण ग्राउंड फ्लोअर पाहिला, फर्स्ट फ्लोअर पाहिला। आता वळतोय आपण या बंगल्याच्या टेरेस कडे। तर मित्रांनो आपण पाहूया या बंगल्याचा टेरेस। अगदी प्रशस्त टेरेस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे मित्रांनो। 30,000 लिटर पाण्याची क्षमता असणारी टाकी सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। आणि टेरेसवरचा जो ओपन व्ह्यू आहे तो लाईफ टाइम आपल्याला हा पाहायला मिळणार आहे। ओपनच राहणार आहे मित्रांनो। आपण पाहू शकता या ठिकाणी अगदी स्पेशियस आपल्याला हा टेरेस मित्रांनो पाहायला मिळणार आहे। टेरेसवरचा जो व्ह्यू आहे तो पाहून घ्या। सेम व्ह्यू आपल्याला हॉल, किचन, बेडरूम मधून मित्रांनो पाहायला मिळणार आहे। आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या बंगलोवरती आपण 90% होम लोन करू शकता। संपूर्ण टेरेस आपण पत्रा शेड टाकून क्लोज करू शकता किंवा आपल्या आवडीनुसार आपण या ठिकाणी गार्डन सुद्धा बनवू शकता। हा समोरचा आपण जर व्ह्यू पाहिला तर आपल्याला लेक व्ह्यू आपल्या या बंगलो पासून टेरेस मधून पाहायला मिळणार आहे मित्रांनो। अगदी स्पेशियस बंगलो आपण या ठिकाणी पाहतोय। बदलापूर रेल्वे स्टेशन असणार या ठिकाणी चालत 20 मिनिटाच्या अंतरावर। मित्रांनो या ठिकाणी आपल्याला स्कूल, कॉलेज सगळ्या गोष्टी या आपल्या बंगलो पासून फक्त 15 ते 20 मिनिटाच्या अंतरावर चालत असणार आहे मित्रांनो। आणि या ठिकाणी चिखलोली जे रेल्वे स्टेशन आहे ते होणार आहे फक्त 10 मिनिटाच्या अंतरावर। आपण टेरेस, फर्स्ट फ्लोअर आणि ग्राउंड फ्लोअर पाहिला। आता आपण पुन्हा या बंगलोच्या ग्राउंड फ्लोअरला जातोय मित्रांनो। आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या बंगल्याची प्राइस मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे मित्रांनो। या बंगल्याची प्राइस आहे फक्त आणि फक्त 90 लाख रुपये। आपण आणि मालक समोर समोर बसल्यानंतर या प्राइस मध्ये बऱ्यापैकी निगोशिएबल होणार आहे मित्रांनो। या बंगल्या संदर्भात काही प्रश्न असतील तर आम्हाला वरील नंबरवर कॉल करून विचारू शकता। हा आमचा व्हॉट्सअप नंबर सुद्धा आहे। व्हिडिओच्या खाली कमेंट करण्यापेक्षा आम्हाला कॉल करा। बंगला संदर्भात सर्व माहिती आपल्याला पोहोचवली जाईल। अजूनपर्यंत तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राईब नसेल केले तर लगेचच चॅनल सबस्क्राईब करा। आणि आपण या पेजवर नवीन असाल तर आमच्या पेजला फॉलो केल्याशिवाय विसरू नका मित्रांनो। पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या। जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र।